श्री चक्रधर स्वामी की जय। ही हा भाग लीळा चरित्रामधला 56वा भाग आहे। ही खरी कहाणी राहेर या ठिकाणची आहे आणि इथं मानभाव पंथाचं चक्रधर स्वामीचं स्थान आहे आणि मी तुम्हाला त्या स्थानाबद्दल थोडंसं काही सांगते। राहेरला वामन पती नावाचा एक गृहस्थ राहत होता। त्याची पत्नी होती आणि त्याला बरेचसे लेकरं वगैरे होते आणि तिथं चक्रधर स्वामीचं स्थान वगैरे असल्यामुळं चक्रधर स्वामी तिथं राहत होते। आणि एके दिवशी काय झालं, वामनपंथी त्याची बायको वारल्याच्या नंतर ती चक्रधर स्वामीला भिक्षा वगैरे टाकायची आणि याला तेवढे लेकरं होते की खूप लेकरं होते आणि आदली पायरीभरसुद्धा अन्नपुरी होत नव्हतं जेवायला लेकरायला। मग चक्रधर स्वामी फिरत आले तिकडे भिक्षेसाठी आले। एके दिवशी त्यांची पत्नी मरण पावली होती ना। सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते आणि वामनपेदी सर्वज्ञांना दंडवत घातले, श्रीचरणा लागला आणि म्हणाला, महाराज माझी बायको वारली म्हणे। मग ती गरीब ब्राह्मणी होती ना आणि मग सर्वज्ञ तिथे जाऊ लागले। त्यांनी म्हटले जी आपल्याला कशासाठी नेऊ, चला म्हणे तुमच्या घराकडे मला न्या म्हणे। मग वामन पंडितांनी नेलं त्यांना आणि मग सर्वज्ञाने तिच्या श्रीकरात हात धरला आणि हनवटी धरली आणि उकणमानी घालून बसले आणि बाईची हनवटी धरली आणि सर्वज्ञाने म्हटले, बाई उठा, आमची तुमच्याकडून एक भिक्षा घ्यायची बाकी आहे। आणि ती लगेच जिवंत झाली, दुसरे लुगडे नेसली, आपल्या घरी आली। मग भिक्षेची तयारी केली। वामन पेदींनी सर्वज्ञांना विनंती केली, जी आपण माझ्याकडे भिक्षेला यावे असं म्हणला, आता दररोज जा म्हणला। मग सर्वज्ञ भिक्षेसाठी त्याच्याकडे गेली। ती बाई भिक्षा घेऊन आली। मग सर्वज्ञ म्हणाले, म्हणजे तिच्या लक्षात राहिलं नव्हतं ना। सर्वज्ञ म्हणाले, बाई तुम्ही जर आम्हाला आता भिक्षा वाढली तर आमची एक भिक्षा तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही, शिवाय ती जर आता आम्ही तुमच्या हातून घेतली तर मग तुमच्यासमोर मृत्यूच आहे। आणि ती भयभीत झाली। मग तिने वामनपेदीच्या हातात भिक्षा दिली व त्याने सर्वज्ञांना भिक्षा वाढली। भावार्थ असा आहे की सर्वज्ञांनी एक भिक्षा तिच्याकडे शिल्लक ठेवून तिला पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य दिलं। आणि हे राहेर गंगा नदीवर, मग ते गंगा नदीवर गेले। राहेर हे गाव नायगाव, नांदेड जिल्ह्यामधल्या नायगावच्या तिथे आहे आणि तिथे चक्रधर स्वामीचं स्थान आहे। बरेच लोक दूर त्या ठिकाणी जातात आणि आपल्या लहान लहान लेकराचे जावळं वगैरे पाडतात। का तर महाराष्ट्रामधलं चक्रधर स्वामी पर्यटन काळामध्ये फिरत होते ना, त्यावेळेस ते त्या ठिकाणी राहेरला गेले होते, लिंबगावला गेले होते, माहूरला गेले होते, गुरुदेवाला गेले होते आणि त्या कोणतं तरी गाव आहे नांदेडच्या ठिकाणी ते त्यात विहिरीमध्ये लहान लहान लेकरं जिवंत केले त्यांनी, असे पाण्यामध्ये ते विहिरीमध्ये गेलेले होते आणि गुरं वगैरे सांभाळत होते। आणि लिंबगावला तर त्यांनी बाळगोपाळासोबत जेवण केलं आणि त्यांच्या पाठीवर कुरकुंडीचा खेळ खेळला। श्री गोपाळ प्रभू महाराज की जय।